बळीचा बकरा होण्या इतका दूधखुळा नाही असं म्हणत निलेश राणेंनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जाते असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। तर हिंदुत्वावरून सुद्धा राणे बंधू चांगलेच भिडलेत। हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावलं असं निलेश राणे म्हणाले। तर राणेंचं रक्त भगवंय, कुणी हिंदुत्व शिकवू नये असा पलटवार नितेश राणेंनी केलाय। मालवणमधील कॅश प्रकरणावरून महायुतीत तणाव असतानाच आता राणे बंधू सुद्धा आमने सामने आले। शिंदेचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे एकटेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप करताना दिसतात। त्यावरून बंधू नितेश राणेंनी शिवसेनेवर काही प्रश्न उपस्थित करत शंका व्यक्त केली होती। निलेश राणे पक्षात एकटेच पडलेत, त्यांना बळीचा बकरा बनवलं जातंय असं नितेश राणेंनी म्हटलं होतं। यावर आता निलेश राणेंनी सुद्धा उत्तर देत नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? आणि बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा कोण मी दूधखुळा वाटतो तुम्हाला की कोणतरी सांगेल आणि मी करीन आणि मी ऐकीन काय? माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं की मी कोणाच्या ऐकण्यामध्ये येणारा माणूस आहे? आता बकरा कोणाचा होतो ते 3 तारखेला कळेल ना। मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल, पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल। मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय, त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती का राजकीय टीका नव्हती? कोणीच नाही। उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत। आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केले। त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे, मी आज जाणार आहे त्यांच्याकडे, मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो। बळीचा बकरा या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी नितेश राणेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। अचानक हिंदुत्वाचं प्रेम जे आलं ना, ते कोण करायला लावतंय का? काँग्रेसमध्ये आम्हाला माहिती आहे ना काय काय होत होतं ते। राणेंचं कुटुंबाचं रक्त हे भगवं आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने शिकायला लागणार नाही, कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवं आहे। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर आणखी एक आरोप केला। रवींद्र चव्हाणांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असं निलेश राणे म्हणाले। यावर रवींद्र चव्हाणांनी उत्तर देणं टाळलंय। त्यांना दुसरं काहीच घेणं देणं नाही। त्यांच्या समोर फक्त माणूस आला की तुम्हाला सांग कुठला तू? म्हटलं साहेब मी शिवसेना। कधी येणार? म्हटलं साहेब कधीच नाही। आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते, अरे निलेश तुला नंतर बीजेपीतूनच लढवायचं आहे ना। अच्छा मी तुमच्याकडे तिकीट मागत होतो, तुम्ही तर दिली नाही। नाही एका घरात 3 कसे देणार? तुम्हीच बोललात। आता मी फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो की साहेब मी जाऊ ना, तर साहेब बोलले हो। भाजपमध्ये आपण ऑफर दिलेली नितेश राणे बोलतात ते। त्या 2 भावांनी एकमेकावर शिरजोरी करायचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही। इथे फक्त दमनगिरी आहे, पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता त्या इतिहासाला काळीमा फासण्याचं काम ह्या राणे बंधूंकडे झालेलं आहे। शेवटी आमचं सर्वांचं उद्दिष्ट हे होतं की निलेश राणे आमदार व्हावे, निलेश राणे हे विधानसभेत यावे। त्यांचंही खूप काम होतं निलेश राणेचं की त्यांनी खूप त्या ठिकाणी काम केलं होतं। आमची सर्वांची इच्छा होती निलेश राणे आमदार व्हावेत। आता निलेश राणे शिवसेनेचे आमदार झाले आहेत, त्यांना आता आम्ही कशाला आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहे? असा कुठलाही प्रयत्न आमचा नाही आहे। उलट भारतीय जनता पार्टीमधनं शिवसेनेमध्ये निलेश राणेजी यांना वेळेवर आम्ही त्या ठिकाणी लढण्याकरता सांगितलं, ते लढलेले आहेत, ते संमतीने झालेलं आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं आता असे काही चुकीचे गौप्यस्फोट करून मला वाटतं की महायुतीमध्ये अजून ताणतणाव होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची। वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय। इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झाल्याची माहिती आहे। दरम्यान या शाब्दिक वादाचं रूपांतर नंतर मारहाणीत झालं। शाखेसमोर शेड बांधण्यासाठी स्थानिकांचा विरोध होता। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो
असं स्थानिकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच त्यांनी हा विरोध केला. दरम्यान स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. उभाटाचा एक इच्छुक उमेदवार आहे, तो त्या ह्याचा बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष पण आहे. आणि त्याची मागणी अशी, म्हणजे त्यांनी काय झालं, काल रात्रीपासून तिकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मुलांना, की तुम्ही खाली उतरा, तुम्ही अशा प्रकारे, आणि वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की साधी शेडचं काम असतं. अनेक ठिकाणी आपण लोकांना हवं असेल तर शेड बांधतो, काही ठिकाणी बांधत नाही. हा लोकांचा विषय होता. आज एवढं भडकवणं किंवा खाली उतरवणं लोकांना हा विषय नव्हता आणि छोटासा विषय होता. आज मला काही लोकांनी ते विनंतीनंतर केली की तुम्ही बांधू नका, मी थांबायला सांगितलं. आता बातमी डोंबिवलीमधून. डोंबिवलीतील कुंभारखाण पाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार होतं. मात्र याच वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते नंतर उद्घाटन होत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. याच वेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. तर तिकडे पालघरमध्ये भाजपच्या 2 गटात तुफान मारामारी झाली आहे. माजी भाजपचे शहराध्यक्ष आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला होता. माजी भाजपचे शहराध्यक्ष अशोक आंबुरे यांच्यासह इतरांवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप होतोय. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले. वळूयात पुढच्या बातमीकडे. प्रचार सभेत एकनाथ शिंदेंनी फोनाफोनी केली आणि त्यावरून किशोरी पेडणेकरांनी शिंदेंची नक्कल केली आहे. किशोरी पेडणेकरांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करण्यात आली आहे. फोन केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी यावेळी शिंदेंची नक्कल केली. तर सुषमा अंधारेंनी देखील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं. लोकांना कसा बनवाबनवी करायचं. हा काय MIDC कुठे देणार ना, बघा हा द्यायची. अरे MIDC काय खेळणं आहे. 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं. 4-4.5 वर्षात झाली नाही. हा बरोबर, मग माझा शब्द गेला नाही पाहिजे. काय शिंदे स्पायडरमॅन सारखे काय काय धंदा आहे. असा फोन करतात लगेच, हॅलो उदयजी मी आता अमुक एका गावात आहे, इकडे MIDC काय कराल तुम्ही. हो साहेब लगेच करतो. अरे लोकांना आता काय बोलायचं बनवता. हा अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोसक्याला गोड तेल लावतो. आणि आता बातमी राज्यातल्या निवडणुकांसंदर्भातली. राज्यातील 19 नगर परिषदांमधील निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्यात. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामध्ये बारामती, महाबळेश्वरसह 19 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. तर अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणकोणत्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात पाहूयात. यामध्ये महाबळेश्वर, फलटण, पंढरपूर, दिग्रस, पांढरकवडा यासह वणी, कोपरगाव, देवळाली, नेवासा इथल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. यासह पाथर्डी, घुग्घूस, बाळापूर, धर्माबाद, मुखेड, तळेगाव, बारामती, अंजनगाव, सुरजी यासोबतच पूर्णा आणि जिंतूर या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्या. चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये EVM मशीन संदर्भात ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. राकेश अहिरेंना 1 कोटी दिले तर मतं मिळवून देण्याची ऑफर अशी चर्चा आता सुरू आहे. तर राकेश अहिरेंशी शक्ती ढोमसे यांनी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती सध्या समोर येते. आमच्या काही 100च्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं. अहो 1000 म्हणतोय तुम्हाला मी 1000. अहो कुठं 1000 तर काय 1000 मध्ये विषयच नाही ना भाऊ. 11,000 कुठं 1000 कुठं. किती मतदान होईल म्हटलं 11,000 नाही आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना. आमचे 1000 कुठं लागायचे आमचे.
नाही पण मग इतिहासामध्ये दिलं जाईल ना की बुवा अपक्ष उमेदवारांनी एवढी टप दिलं. बागुलला 13,642 मतदान आहे. कोणाला? बागुलला 13,642. हो डायरेक्ट कन्फर्म. कन्फर्म. अरे बापरे, डायरेक्ट 13,642. काय बात करतो. मग मी काय म्हणतो, 2-4 लाख रुपये मला देतो, 1,000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग. 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो. आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत. त्यांचा फोन मला याच्यासाठी होता की तू जर मला 1 कोटी देतोय तर तुझी वोटिंग आम्ही 11,15,000 पर्यंत नेऊन नेऊ. आणि त्याचा अजून एक दावा असा आहे की आमचा BJPचा जो कॅन्डिडेट आहे वैभव काहीतरी बागुल आहे काहीतरी, तर तो आजच आमचा निवडून आलेला आहे. एवढी त्याला विचारलं शाश्वती कशी, तर त्याचं म्हणणं असं झालं की आमचं मशीनवाल्याशी बोलणं झालेलं आहे आणि तुम्ही जर बोलले 1 कोटी दिले तर आम्ही तुम्हाला हे 11,15,000 पर्यंत घेऊन जाऊ. त्यांनी जो दावा केला आहे, भविष्यात समजा त्यांचा उमेदवार जर येतोच आहे तर लोकशाहीवर प्रश्न आहे का बाबा लोकांनी मतदान करायचं कशासाठी, कारण यांनी जर सेटिंगच केलेली आहे तर. आणि आता बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीत 2 लाखांची रोकड सापडली आहे. सुदर्शन कदमांच्या गाडीतनं निवडणूक आयोगानं ही 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. तर आपण पाहतोय सुदर्शन कदमांच्या गाडीतनं 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या काही ठिकाणी कारवाई केली जाते, त्यातच कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. बघूयात पुढच्या बातमीकडे. मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर दिल्याचं वक्तव्य अकलूजमधल्या सभेत जयसिंग मोहिते पाटलांनी केलंय. एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही असंही जयसिंग मोहिते पाटील यावेळी म्हणाले. ठीक आहे आपण शब्द द्यावा उत्तमरावला. मी म्हणलं ठीक आहे तू शब्द आणि शब्द दिला. उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला. दादा मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, फक्त तुम्ही सांग करा. 50 कोटीवर पडले माझ्या. पण हे झालं तुमच्या सारखा आमदारांना सांगणार पण हे विसरू नका माझ्या 50 कोटी तुम्ही द्यायचेच मला. आणखी एक महत्त्वाची बातमी. स्थानिक निवडणुकांवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची तोंड सध्या विरुद्ध दिशेला असल्याचं पाहायला मिळत आहे. नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2ला काहीही किंमत नसते असं रवींद्र चव्हाण म्हणाले. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं. मी देवासोबत त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. म्हणूनच तर काल आमचे रवी चव्हाण साहेब काय बोलले, एक नंबरलाच महत्व असतं. आज 1 नंबरला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. उद्या नगर विकास खात्या अंतर्गत पण या नगर पंचायतीला अगर निधी आणायची असेल तर त्याला शेवटची सही ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचीच लागणार मुख्यमंत्री म्हणून. नाही, कुणी कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करत नाहीये. यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ अशा प्रकारची काही कॉन्सेप्ट नसते. सगळे समान आहेत. सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हा प्रचार ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्रजी हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे साहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यामुळे यांची जी जोडी आहे ती महाराष्ट्रामधल्या शेवटच्या माणसाला विकास आणि सुशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तेच दोघे मिळून करत आहेत. आणि आता बातमी ओमराजे निंबाळकरांची. निधीला कट मारायला तुझ्या बापाच्या घरचं आहे का असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलंय. धाराशिव मधल्या प्रचार सभेत ओमराजे निंबाळकरांनी अजित पवारांवर हा निशाणा साधलाय. निधी संदर्भात इशारा देताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याचा ओमराजेंनी चांगलाच समाचार घेतलाय. मी ऐकतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे, माझ्या माणसाला काट मारली तर निधीला काठ. तुझ्या काय बापाच्या घरचं आहे? दुसरं म्हणतंय तिजोरीची चावी आमच्या हातातली असली, तुमच्या हातात असली तर तिजोरीचा मालक आमचा आहे, बघतो निधी कसा देतोय. तिसरं काय म्हणतंय, तिजोरीची चावी तुमच्याकडे असली, तिजोरीचा मालक तुमच्याकडचा असला तरी मधला पैसा आमच्याकडे आहे. आहार कशाला हा नाव यांना. आहेत मालवणमध्ये प्रचारासाठी ते आलेले आहेत. निलेश राणेंकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. सध्या मालवणमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकूणच भाजप विरुद्ध शिवसेना अशी ही लढत होत असल्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुद्धा सुरू आहे. आपण सध्याचं पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि यासह निलेश राणे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री शिंदे आता प्रचारासाठी निघतायत. विमानतळावर आल्यानंतर निलेश राणेंनी त्यांचं स्वागत केलं. मालवणमध्ये ते आता दाखल झालेले आहेत. मालवणमध्ये सध्या राजकीय लढत ही शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची होणार आहे. आपण पाहतोय स्वतः निलेश राणे हे ड्रायव्हिंग सीटवर आहे. ते गाडी ड्राईव्ह करत उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत आता निघतायत. मालवणमध्ये प्रचाराला आता वेग आलेला आहे. आज खरं तर शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे हे आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंना सभास्थळी ड्राईव्ह करत घेऊन जात आहेत.